स्विच ऑफ. यार जनरली परीक्षा सुरू झाली की फोन बंद ठेवतात. परीक्षेला दांडी मारली की नाही. दोन मिनिटात प्रेझेंटेशन सुरू होत आहे. Oh shit. प्रेझेंटेशन सुरू होते बरं का थोड्या वेळात. नीरव, तू इथे काय करतोयस? लेक्चर. रेणुका, तू इथे काय करतेस? प्रेझेंटेशन. मी नाही देणार आहे प्रेझेंटेशन. का? तूच म्हणालास ना नीरव की दुसऱ्या कोणाशी स्पर्धा करायची नसते म्हणून. रेणुका, मी स्पर्धा नको करूस असं म्हणालो. प्रेझेंटेशन करू नको असं नाही. चल प्रेझेंटेशनला उशीर होतोय, चल पटकन. नीरव, परी पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी करायला तयार झाली आणि माझ्यामुळे तिने कॉन्फिडन्स गमावलेला मला नकोय. हा बोल सायली. हॅलो. हा नीरव, परी आहे माझ्यासोबत. तुला रेणुका सापडली? हो, आणि नुसतीच सापडली नाही तर नव्याने कळली सुद्धा. बर, तू एक काम कर, परीला घेऊन क्लासरूमच्या बाहेर आहे. मी रेणुकाला घेऊन येतो. ओके ओके, येस, बाय. परीला घेऊन म्हणजे परी पण? परी पण. शेवटचे दोन प्रेझेंटेशन राहील. पटकन चल. नीरव, चल पटकन चल. ठेव. चल चल. मला काही कळणार सायली, काय चाललंय तुमच्या दोघींचं वेड्यासारखं? हा, दोघी काय एकमेकींसाठी म्हणून प्रेझेंटेशन स्किप करणार आहात का? रेणुका, तू जा ना प्रेझेंटेशनला. नाही परी, तू जा. अगं ऐक माझं, खरंच तू जा. परी, आयुष्यात पहिल्यांदा तुला काहीतरी मनापासून करावंसं वाटतंय. तुझ्या आयुष्याला दिशा मिळते आणि असं असताना मला तुझ्या मध्ये नाही यायचंय. आणि मग तुझ्या स्वप्नांचं काय? रिपोर्टर व्हायचंय ना तुला? हो, पण मी होईन ना उद्या, म्हणजे पुन्हा नंतर केव्हा तरी कधीतरी होईल. अच्छा, नंतर केव्हा तरी कधीतरी. पण मग आज सकाळी आरशासमोर प्रेझेंटेशनची एवढी छान प्रॅक्टिस कुणीतरी करत होतं, त्याचं काय? ते तू मनावर नको घेऊस. तो वेडेपणा मी लहानपणापासूनच करते. आरशात, पाण्यात, ताटात कुठेही चेहरा दिसला ना की माझं तसं सुरूच होतं. अगं वेडाबाई, माझं तेच म्हणणं आहे. हे रिपोर्टिंगचं भूत आहे ना, ते माझ्या डोक्यात आत्ता 1-2 दिवसापूर्वी शिरलंय. पण तू हे स्वप्न किती लहानपणापासून डोळ्यात साठवून आहेस. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.